रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण जय जय रामकृष्ण रूपपादालोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाते आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाते आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी बरा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा वापर रखमा देवी वर वापर रखमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय रामकृष्ण 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 हरे जय जय रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे जय जय राम जय जय रामकृष्ण हरे जय जय राम
कथेची सामुग्री देह अवसानावरी देह अवसानावरी देह अवसानावरी 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 नको जाऊ देऊ भंगा 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 गात्र माझे पांडुरंगा गात्र माझे पांडुरंगा गात्र माझे पांडुरंगा नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे पांडुरंगा आयुष्य करीऊने परिमज आवडो कीर्तने परिमज आवडो कीर्तने परिमज आवडो कीर्तने आयुष्य करीऊने परिमज आवडो कीर्तने परिमज आवडो कीर्तने परिमज आवडो कीर्तने नको जाऊ देऊ भंगा 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 गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे पांडुरंगा तुका म्हणे हानी या वेगळे मनानानी या वेगळे मनानानी हानी या वेगळे मनानानी तुका म्हणे हानी या वेगळे मनानानी या वेगळे मनानानी या वेगळे मनानानी तुका म्हणे हानी या वेगळे मनानानी या वेगळे मनानानी हानी या वेगळे मनानानी तुका म्हणे हानी या वेगळे मनानानी या वेगळे मनानानी या वेगळे मनानानी नको जाऊ देऊ भंगा 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 गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे पांडुरंगा नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे पांडुरंगा गात्रे माझे पांडुरंगा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कथेची सामुगिरी कथेची सामुगिरी कथेची सामुगिरी कथेची सामुगिरी कथेची सामुग्री 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 कथेची सामुग्री
साना बरी नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा देह अवसाना बरी देह अवसाना बरी नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा माझी पांडुरंगा गाते माझी पांडुरंगा 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 गाते माझी माझी पांडुरंगा माझी पांडुरंगा गाते माझी पांडुरंगा माझी पांडुरंगा नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा गात्रे माझी पांडुरंग पांडुरंग गात्रे माझी गात्रे माझी पांडुरंग गात्रे माझी पांडुरंगा गात्रे माझी पांडुरंगा नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा
कथेची सामुग्री देहावसानावरे नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा आयुष्य करी उने प्रेम जावडो कीर्तने नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा तुका म्हणे हाने या वेगळे मनानाने नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा विठ्ठला विठ्ठल 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 कथेची सामुग्री देहावसानावरे नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून मागणीपर प्रकरणातील असा आहे विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात देवाकडे मागणं मागतात. ऐकणारे भाविक शंका घेतील जगद्गुरु तुकाराम महाराजांचं गाथा प्रकरण जर उघडून बघितलं सज्जन आहो बरेचसे असे काही अभंग येतात की मागणी मागणाराचा निषेध करणारे आणि तेच जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागतात. आमचे महाराज सांगतात भक्तीच्या मोबदल्यात देवाकडं मागणं मागणारा हा भक्त नसून व्यापारी नुसता व्यापारी नाही काळ्या बाजारातला विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडं मागणी मागणाराचा निषेध करतात. तेच कसे मागतात निषेध करणारे बरेचसे अभंग आहेत. भिक्षापात्रा अवलंबने जळो जिने लाजिरवाने तुका म्हणे करू ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिग त्याचं उत्तर असे सज्जन आहो जगद्गुरु तुकाराम महाराज मागणी मागणाराचा निषेध करतात आणि तेच तुकाराम महाराज बरेचसे असे मागणीपर प्रकरण अभंग आहेत त्या अभंगातून देवाकडे मागतात. त्याचं कारण असं आहे महाराजांचा मागण्याचा विषय आणि मागण्याचा ठिकाणा तुमच्या आमच्यापेक्षा वेगळा होता. जगद्गुरु तुकाराम महाराज वाटेल त्याच्याजवळ आणि वाटेल ते मागत नव्हते. महाराज मागतच नव्हते मागण्याचा प्रसंग चालत तर दुसऱ्याला मागत नव्हते. मागणे तारी तुझ मागो मागणे तारी तुझ मागो जीव भाव तुझ सांगो जीव भाव तुझ सांगो हे लागो तरी लागो हे लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा पाया तुमच्या दातारा पाया तुमच्या दातारा पाया तुमच्या दातारा तुझे पायी माझा भाव तुझे पायी माझा भाव तुझे पायी माझा भाव तुझे पायी माझा भाव जगद्गुरु तुकाराम महाराज मागण्याचा प्रसंग चाला तर कुणाला मागत नव्हते. महाराज म्हणतात हे देवा हे भगवान हे प्रभू मागणे तरी तुझ मागो जीव भाव तुझ सांगो लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा तुझे पायी माझा भाव. सज्जन आहो जगद्गुरु तुकाराम महाराज मागायचंच असेल तर देवाजवळच मागत होते आणि वाटेल ते मागत नव्हते. महाराजांचा मागण्याचा विषय अगदी तुमच्या आमच्यापेक्षा वेगळा होता. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये देवाकडे मागणं मागतात ते असं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये नको जाऊ देऊ भंगा 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 गात्रे माझी पांडुरंगा गात्रे माझी पांडुरंगा ए गात्रे माझी पांडुरंगा नको जाऊ
जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा गात्रे माझी पांडुरंगा गात्रे माझी पांडुरंगा नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हे देवा हे भगवान, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. सज्जना हो मायबापा हो, जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगात देवाकडं शरीराचं स्वास्थ्य मागतात. सुज्ञा ऐकणारी मंडळी शंका घेतील, इंगळे महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडं शरीराचं स्वास्थ्य मागतात. तेच तुकाराम महाराज शरीराबद्दल काही असे अभंग म्हणतात, जळो हे शरीर जळो हा संबंध, किंवा तुका म्हणे व्हावे देहाशी उदार रखुमा देवीवर जोडावया, किंवा भक्त ऐसे दाना जे देही उदास 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 भक्ताचे दाना जे देही उदास गेल्यास पास निवारून भक्ताचे दाना जे देही उदास गेल्यास पास निवारून विजय तो चांगला झाला नारायण विजय तो चांगला झाला नारायण भक्ताचे दाना जे देही उदास गेल्याच्या पास निवारोनी भक्ताचे दाना जे देही उदास गेल्याच्या पास निवारोनी विजय तो चांगला झाला नारायण विजय तो चांगला झाला नारायण महाराज एकीकडे सांगतात, भक्तायचे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारण, इकडे शरीराबद्दल असं सांगतात. आणि या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज शरीराचं स्वास्थ्य देवाकडे मागतात. मग आम्ही परमार्थ करणाऱ्या साधकानं शरीराची पर्वा करावी का न करावी शंका उत्पन्न होती का नाही? सज्जना हो, एक लक्षात ठेवा, शरीराची पर्वा जरूर करा, पण फक्त कपडे घालण्यापुरती, जास्त पर्वा करायची नाही. कारण व्यवहारामध्ये म्हण आहे, एकनूर आदमी आणि दसनूर कपडा. तुम्हाला माहिती आहे, भगवान विष्णूच्या अंगावर झळझळीत पितांबर बघितलं सागरानं. तो सागर भाळल्या गेला आणि भगवान विष्णूच्या अंगावर पितांबर बघितल्यामुळे स्वतःची मुलगी लक्ष्मी भगवान विष्णूला देऊन टाकली. नुसत्या कपड्यावर भाळल्या गेलं हे गिराईक. आणि भगवान शंकराच्या अंगावर वस्त्रहीनता पाहून त्याला विषाची घागर पिण्यासाठी दिली. विठ्ठला विठ्ठला. कारण कपड्याला सुद्धा एवढी किंमत आहे. म्हणून शरीराची पर्वा जरूर करा, पण किती करा? कपडे घालण्यापुरती. पण कपड्याची किती पर्वा करावी यालाही किंमत आहे, लक्षात ठेवा. नाही माणसं काय काय कपडे पुजून ठेवतात, कपडे पुजून ठेवायचे नसतात, त्याची किती पर्वा करायची. अहो, मृग नक्षत्र सुरू झालं, पाऊस काळ सुरू आलेला आहे, जवळ मान्सून आता सुरू होईल. असे एका माणसाला कळाल. मग त्यानं गावाकडे जाताना एक छत्री विकत घेतली आणि पायी प्रवास. योगायोगानं रस्त्यानं जात असताना पुढे गेल्यानंतर पाऊस सुरू झाला. त्यानं जवळचं उपरणं घेतलं आणि त्या छत्रीला वरून गुंडाळलं. लोक म्हणले, असं का हो? मला भिजन ना पावसानं. मग जेवायला घेतली का? अरे छत्रीचे पावसासाठी छत्री का तुझ्यासाठी छत्री, याचा विचार तर करायला पाहिजे ना. कपड्याची पर्वा करा, पण किती करा यालाही किंमत आहे. म्हणून लक्षात ठेवा सज्जना हो, जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे शरीराचं स्वास्थ्य मागतात. ते साध्य म्हणून नाही, साधन म्हणून मागतात. पण कशाचं साधन आहे? कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, कथेची सामुग्री, कथेची सामुग्री,
देह अवसानावरी देह अवसानावरी देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा देह अवसानावरी देह अवसानावरी देह अवसानावरी देह अवसानावरी देह अवसानावरी देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा. अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात कथेची सामुग्री देह अवसानावरी सज्जन हो. जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडं शरीराचं स्वास्थ्य मागतात. ते साध्य म्हणून नाही, साधन. कशाचं साधन? कथा कीर्तन करण्याचं. कथेची सामुग्री देह अवसानावरी सज्जन हो. कथा कीर्तन करण्यासाठी हे साधन चांगलं पाहिजे. शरीर जर धष्टपुष्ट नसेल तर काय उपयोग आहे परमार्थ करता येईल? कथा कीर्तन करण्यासाठी शरीर धष्टपुष्ट पाहिजे. मला सांगा, जर इंद्रियानं जर राजीनामा दिला, डोळ्यानं दिसत नाही, तोंडामध्ये दात नाही, कानानं ऐकायला येत नाही, अशा माणसाला जर कीर्तन भजन ऐकण्याची इच्छा झाली, परमार्थ करण्याची इच्छा झाली, काय उपयोग आहे? इंद्रियानं राजीनामा दिल्यावर अहो तोंडात दात नाही त्या माणसाला तुम्ही जर नमस्कार घातला, त्याला जर आपण म्हणलो नमस्ते नमस्ते, ते म्हणतं दबसते दबसते, कारण त्याला नमस्तेच म्हणता येत नाही. मग आता असे दात नसणारी माणसं यांना जर परमार्थ करावा काय करणार आहेत? किंवा कानानं राजीनामा दिला, ऐकायलाच येत नाही, काय उपयोग आहे? कीर्तन ऐकता येईल? दोन भैरे एकत्र बसले. एक भैरं पान खात होतं. पान खाल्ल्यानंतर त्याचं तोंड असं लका लका मोठ्यानं हालायचं ना. मग दुसरा शेजारी बसलेला भैरा म्हणतो, रामभाऊ तुम्ही केवढ्यानं बोला, मला ऐकू येत नाही हो. हा मला बोलतच नाही, तुला पान खातोय पान. आता मला सांगा, हे दोन्ही कीर्तनात आणून बसवायचे, काय दिवा लावतील? यायला जर कानानं ऐकायलाच येत नाही, काय उपयोग आहे? सज्जना हो, इंद्रिय जर शरीर चांगलं नसेल तर काय उपयोग नाही. तुम्हाला आता किती विनोद सांगता येतील हो. नुसता कानानं जर राजीनामा दिला, कानाने जर ऐकायला येत नसेल तर अशा माणसाला कथा कीर्तन करता येत नाही, काही उपयोग नाही. किती प्रमाणे देता येतील. किंवा दृष्टांत सांगतो, कल्पना करा. शेळ्या मेंढ्या चरणारा माणूस शेतामध्ये शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी गेला. एक त्याची मेंढी मोडलेली होती. मेंढी मोडल्यानंतर त्या मेंढीच्या पायाला काहीतरी बांधत असताना बाकीच्या मेंढ्या खूप दूर गेल्या. एवढ्या दूर गेल्या की नजरेच्या आड गेल्या. गेल्यानंतर हा मेंढ्या शोधत असताना इकडे तिकडे पाहतोय, कारण हा बाहेरा होता. लक्षात ठेवा, एक इंद्रिय जर नसेल तर किती हाल होते. हा बाहेरा माणूस इकडे तिकडे फिरत असताना पुढे गेल्यानंतर पुढे एक माळी मोठ आणत होता. त्यानं सांगितलं, ओ मामा, ओ माझ्या मेंढ्या बघितल्या का? आता माळी यांचाच मावस भाऊ होता, म्हणजे माळ्याला सुद्धा ऐकायला येत नाही. हा माझ्या मेंढ्या बघितल्या का मला त्यानं आवाज तर ऐकला नाही, पण सहज बैलाला मारण्यासाठी असा चाबूक उगारला. त्या शेळ्या मेंढ्या चारणाराला असं वाटलं की इकडेच गेल्या म्हणतो मेंढ्या. योगायोगानं तिकडे गेला, त्याच्या सर्व मेंढ्या सापडल्या. इतका खुश झाला, बाज माळ्याचे आपल्यावर उपकार आहेत. त्यानं एक मेंढ्या सांगितल्याबद्दल त्याला एक मेंढी दान द्यायची आहे. आता एक लक्षात ठेवा, दान द्यायचं म्हणजे चांगलं कधीच नसतं. कुचक्या सुपाऱ्या सत्यनारायणाला, वांजगाय ब्राह्मणाला, कुमट नारळ देवाला. नारळ चांगले निघाल्यावर आपण खातेत, आणि खवट निघाला का लोक म्हणतात पावलं पावलं देवाला पावलं. तुझ्या का तोंडाला चावलं होय? चांगलं बरं तू खातो, आणि खवट निघालं म्हणजे देवाला पावलं म्हणतो. आता अलीकडे तर विचारू नका, त्या 2 रुपयाच्या आणि 5 रुपयाच्या चिटकिलेल्या नोटा आहेत ना, हे दुकानावर नेतात आणि 2-4 दुकानावर नेतात, आणि नाही चालल्यानंतर मग महाराजाच्या पायावर ठेवतात. विठ्ठला 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 एक दान करण्याची पद्धत ठरलेली. मग त्यानं असा एक विचार केला, शेळ्या मेंढ्या सांगितल्याबद्दल एक मेंढी दान. मग त्यानं ती मोडलेली मेंढी खांद्यावर घेतली आणि सांगितलं, ओ मामा तुम्ही माझ्या मेंढ्या सांगितल्याबद्दल ही मेंढी तुम्हाला दान देत आहे. माळी म्हणला, आगाऊपणा करू नको, मी माझा दिवसभर कामात आहे, मला विनाकारण तू म्हणतो मेंढी मोडली. हा म्हणतो मेंढी दान, तो म्हणतो मेंढी मोडली नाही. दोघांचे झगडे सुरू झाले. तेवढ्यामध्ये एक माणूस रस्त्यानं घोड्यावर बसून चालला होता. घोड्यावर बसून चालला असताना त्याने सहज हाताने खुणवलं, चला त्याच्याकडं. आल्यानंतर दोघांनी दोन्हीकडून घोडं धरलं. पण हा सुद्धा त्यांचाच मावस भाऊ होता, लक्षात ठेवा. त्याला सुद्धा ऐकायला येत नव्हतं. हा त्याला म्हणतो, मामा यानं माझ्या मेंढ्या सांगितल्याबद्दल एक मेंढी दान देतो. हा घेत नाही. माळी म्हणला, लबाड आहे हो, अहो मी मेंढी मोडलीच नाही, विनाकारण मला नावं ठेवतो. घोड्यावाला मला तुम्ही दोघं कितीही घोडा आवडून धरा, चोरून आणलं म्हणता लाज वाटत नाही, माझं घोडे मला, तुम्ही विनाकारण माझ्यावर आळ घेता. म्हणजे हा त्यांचाच मावस भाऊ, कुणाचाच कुणाला मिळ नाही. 3 जणांचे झगडे सुरू झाले. चला म्हणले गावात पाटलाकडं. आता योग असा, त्या गावातल्या पाटलाला 2 बायका होत्या आणि दोन्ही हाणून घराच्या बाहेर काढलेले होते, आणि पाटील दारात बसलेले होते. हे 3 जण गेले, पण पाटील यांचीच मावस भाऊ, एक लक्षात ठेवा. हे गेल्यानंतर सांगितलं, पाटील या माळ्यानं माझ्या मेंढ्या सांगितल्याबद्दल मेंढी दान देतो. हा मेंढी घेत नाही. माळी म्हणला, पाटील तू लबाड आहे, अहो मी मेंढी मोडलीच नाही, विनाकारण माझ्यावर आळ घेतो. घोड्यावाला मला दोघंही लबाड आहेत, अहो घोडं माझंच आहे, विनाकारण चोरून आणलं म्हणतात.
पाटील मला तुम्ही तिघच काय सगळं गाव बी आलं तरी दोघीला नाहीच घरात घ्यायचो, काय म्हणणे सांगा. म्हणजे तो कुणाचाच कुणाला मेळ नाही ना हो. आता मला सांगा, नुसत्या बहिरे कानं जर बहिरे झाले तर हे हाल होते, मग इंद्रियानं राजीनामा दिल्यावर काही उपयोग नाही. आमचे महाराज म्हणतात, डोळे गावची लागती कवाडे, नाकापुरी शेंबूड पडे, तोंडापुरची 32 खेडे, ओस पडतील की जय माये बाप. काय उपयोग आहे, लक्षात ठेवा. डोळ्याने दिसत नाही, कानान अहो डोळ्याचं अंधत्व म्हणतो ते दुःख सुखाला कारणीभूत आहे. कितीतरी प्रमाणे देते महाराज गेटे काय सांगतात, देखत होतो आधी मागे पुढे सगळं, देखत होतो आधी मागे पुढे सगळं, मग ही दृष्टी गेली वरी आले पड, मग हे दृष्टी गेली वरी आले पड, ती मीर कोंदलेचे वाडे वाढता प्रबळ, ती मीर कोंदलेचे वाडी वाढता प्रबळ, हे भीत मी झालो देवा काय झाली याचे फळ, देवा काय झाले याचे फळ, हे भीत मी झालो देवा काय झाली याचे फळ, मी झालो देवा काय झाले याचे फळ, आता मद दृष्टी देई पांडुरंग माय बाबा, आता मद दृष्टी देई पांडुरंग माय बाबा, आता मद दृष्टी देई पांडुरंगा माय बाबा, आता मद दृष्टी देई पांडुरंगा माय बाबा. म्हणून महाराज होता, देखत होतो आधी मागे पुढे सकळ, मग या दृष्टी गेली वरी आले पडळ, तिमिर कोंदलेशे वाडे वाढता प्रबळ. अहो डोळे हे अंधत्व दुःख सुखाला कारणीभूत आहे. सज्जना हो, मायबापा हो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. देवा हे शरीर धष्टपुष्ट राहून दे. का कथा कीर्तन करण्यासाठी हे साधन आहे. कारण लक्षात ठेवा, या नर शरीरासारखं चांगलंही काही नाही आणि वाईटही काही नाही. हे चोखटही आहे आणि ओखटही आहे. याला शापही आहे आणि वरही आहे. किती प्रमाणात येतील तरी शरीरासारखं वाईट काहीच नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र. शरीर आहे शरीर विटाळाचे आहे, किंवा हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, किंवा नाशिवंत देह नाशिला हा जाना. कितीतरी प्रमाणात येता येतील सज्जन हो. याच्यासारखं वाईट काही नाही, चांगलं काही नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. मनुष्य द्यायचा निध, साधिले ते साधे सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. शरीरासारखं चांगलं काही नाही आणि वाईटही काही नाही. म्हणून याच्या शापही आहे आणि वरही आहे. म्हणून कथा कीर्तन करण्यासाठी हे शरीर धष्टपुष्ट राहावं. कारण नरशरीर अलौकिक आहे, चांगलं आहे, पण कच्चं मडकं आहे. कधी फुटल सांगता येत नाही, कधी अंत होईल सांगता येत नाही. अलौकिक आहे पण कच्चं मडकं. उदाहरण घ्या, काही गंधर्व लोक एका वनामध्ये क्रीडा करण्यासाठी आले असताना एका सरोवरापाशी थांबलो. तिथून एक मोळक्या मोळी घेऊन आपल्या घराकडे जात होतो. गंधर्वाने मोळक्याला बोलवलं, सांगितलं, इकडे रे, आमचा 3 दिवस या जंगलामध्ये मुक्काम आहे, मग आमची सेवा करण्यासाठी तू थांब. तो मला सेवा करायची काय, काही नाही, फक्त देवपूजेसाठी दर दिवस नियमाने फुलं आणून देणे जंगलात. तो म्हणला, असं करा, तुम्ही देव लोकातले माणसं आहेत, तुमची खाण्यापिण्याची काही अडचण नाही, पण मी मृत्यू लोकातला माणूस, मग आता 3 दिवस जंगलात राहायचं, खायचं काय, म्हणजे तुझी व्यवस्था करू. तो मला व्यवस्था केल्यानंतर मी थांबतो सेवा करण्याचं. थांबल्यानंतर व्यवस्था काय केली, खापराचं गाडगं आणलं आणि सांगितलं, हे घे. तो मोळक्या म्हणला, मी काय करू, काय नाही, फक्त तुझी इच्छा असेल ते नाव घ्यायचं आणि गाडग्यात तोंड घालायचं, मडक्यामध्ये तोंड घालायचं, तुझी इच्छा असेल ते खायला मिळत. त्यानं प्रयोग करून बघितला. बुंदीचं नाव घ्यायचं, लाडूचं नाव घ्यायचं, जिलेबीचं नाव घ्यायचं आणि हात घालायचं, बाहेर तेच निघायचं. पण मोळक्या जरा डोकेबाज होता. तो मला खायचं जमतंय, पण पैशाचं सोन्याचं बघावं जमतंय का कसं. मग त्यानं पैशाचं नाव घ्यायचं आणि हात घालायचा, बंडलच आतून काढायचं, विठ्ठल 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 विठ्ठल. हो, असा तो मोळक्या पैशाचं नाव काढायचा आणि गाडग्यामध्ये हात घालून बंडल बाहेर काढायचा. पुन्हा सोन्याचं नाव घ्यायचा,
सोन्याचं नाव घेऊन हात घालायचा, मध्ये तो भरपूर सोनं काढायचा. त्याला असं वाटलं आपल्यापेक्षा श्रीमंत आता दुसरा कोणी नाही. सज्जन आहो. 3 दिवस त्यांना सेवा केली. 3 दिवस सेवा केल्यानंतर वर जाताना त्यांना सांगितलं गंधर्वाने, का रे आम्ही तुझ्यावर आता प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे असेल तर माग. तो म्हणला दुसरं कशाला काय देता, हे गाडगंच द्या ना. ते म्हणले हे लक्षात ठेव, गाडगं अलौकिक आहे पण कच्चं मडकं आहे, कधी फुटल सांगता येत नाही. कारण गाडगं फुटलं की तुझं सगळं वैभव संपणार आहे. तो म्हणला काही असो गाडगंच द्या. सज्जन आहो. त्यानं ते गाडगं घरी आणलं आणि भरपूर सोनं पैसा मिळवला, खूप श्रीमंत झाला. आता तो मोळक्यात श्रीमंत झाल्यानंतर मग नातेगोती जवळ लांबचे जवळ येतात. कारण पैसे जवळ असले की घरातले गावातले सगळे मानतात. आमचे महाराज एके ठिकाणी सांगतात, धनवंता लागी धनवंता माता पिता बंधू जन, माता पिता बंधू जन, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. माता पिता बंधू जन, माता पिता बंधू जन. पैसे जवळ असले सगळे गावातले घरातले सगळे मानतात. आमचे महाराज सांगतात, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माता पिता बंधूजन सर्व मान्यते वचन. सगळे सोयरे धायरे गोळावायचे. सांगितलं का हो तुम्ही एक मोळी विकणारे माणसं एवढे मोठे श्रीमंत झाले कसे? सज्जन आहो. आता पाहुणे रावळे आल्यानंतर मेजवानी पार्टी म्हणजे दुसरं काय, मिष्टान्न नाही हो, मद्यपान मांसाहार. ज्या वेळेला दारू पिले सगळे आणि श्रीमंतीचं प्रतीक म्हणून त्या माणसानं गाडगं डोक्यावर घेतलं आणि ह्या गाडग्यामुळे श्रीमंत झालं. म्हणून जी उड्या मारण्याच्या नादामध्ये गाडगं खाली पडलं तसं फुटलं. जसं फुटलं तसंच वैभव निघून गेलं. कशाकरता सांगितलं, गाडगं अलौकिक होतं पण कच्चं मडकं आहे, कधी फुटल हे सांगता येत नव्हतं. तसं नर शरीर हे अलौकिक आहे पण कधी अंत होईल हे सांगता येत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा नको जाऊ देऊ भंगा, गात रे माझी पांडुरंगा. ऐकणारे लोक म्हणतील, इंगळे महाराज शरीर चांगलं कसं ठेवायचं, काय खायचं, कसं राहायचं हे आपल्याला माहिती नाही का? हे देवाला त्रास द्यायची काय गरज आहे? देवाला कशा करता विनंती करायची आहे? त्याचं कारण असं, सज्जन आहो. चाले हे शरीर कोणाची असत, चाले हे शरीर कोणाची असत, कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण. चाले हे शरीर कोणाची असत, चाले हे शरीर कोणाची असत, कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण. चाले हे शरीर कोणाची असते, 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 कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण. चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीण, कोण बोलविते हरिवीण. देवाला का गारानं सांगायची, काय विनंती करायची देवाला, नको जाऊ देऊ भंगा. त्याचं कारण असं, सज्जन आहो. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिवीण. एक लक्षात ठेवा, कसं खायचं, काय खायचं, कसं राहायचं हे आपल्या स्वाधीन आहे पण किती दिवस टिकवायचं हे त्याच्या स्वाधीन आहे. म्हणून देवाला विनंती करायची. नाहीतर देवाच्या स्वाधीन नसतं तर असे कुठं अभंग लिहिलेले नाहीत गाथ्यामध्ये, कसं खावं काय राहावं. अहो किती अभंग आहेत पण चांगलं राहण्यासाठी चांगलं खाण्यासाठी अभंग आहेत का गाथ्यामध्ये? हे सांगायची गरज नाही, मनानच लोक करतात. असं कुठे लिहिलेलं आहे का? जोर काढून या बैठक्या माराव्या,
शक्तीसाठी खाव्या नाना गोळ्या, असं कुठे लिहिलेलं नाही हो. अहो हे लोक करतेच विठ्ठला विठ्ठला. मग महाराज सांगते मग देवाला का विनंती करायची, किती दिवस टिकवायचे त्याच्या स्वाधीन आहे. लक्षात ठेवा, देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. ऐकणारे लोक म्हणतील इंगळे महाराज अहो काही गोष्टी अशा देवाला सुद्धा करणं शक्य नाहीत. शरीर या शब्दाचा अर्थ झडणार, नाश पावणार. आज न उद्या ह्या शरीराला म्हातारपण येणारच आहे. मग किती दिवस धष्टपुष्ट राहणार आहे शरीर. मग जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला विनंती करतात, देवाला सुद्धा या गोष्टी करणं शक्य आहेत का, शरीर धडधाकट राहणं. लक्षात ठेवा सज्जनावं, याच्यासाठी तुकाराम महाराज देवाला एक युक्ती सांगतात. एखाद्या नौकराला पेन्शन मिळते, ग्रॅच्युटी मिळते, पण त्याला फॅमिली पेन्शन जर पाहिजे असेल तर ग्रॅच्युटीमध्ये थोडीशी कपात करावी लागते. तसे आमचे तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा हे भगवान, शरीर आमचं धडधाकट राहू दे, मरेपर्यंत परमार्थावर आवड राहू दे, त्याच्यासाठी वाटलंच तर तुम्ही एक करा. काय करा हे तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं. आयुष्य करीउने, आयुष्य करीउने, करीउने, आयुष्य करीउने, आयुष्य करीउने, आयुष्य करीउने, आयुष्य करीउने, करीउने, आयुष्य करीउने, आयुष्य करीउने, करीउने, आयुष्य करीउने परिमद आवडो कीर्तने, आयुष्य करीउने परिमद आवडो कीर्तने, परिमद आवडो कीर्तने. नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, भंगा. आयुष्य करीउने परिमद आवडो कीर्तने, आयुष्य करीउने परिमद आवडो कीर्तने, परिमद आवडो कीर्तने. नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा, देऊ भंगा. अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, हे देवा हे भगवान, आयुष्य करी उने परिमद आवडो कीर्तने. तुम्ही एक करा, माझ्या आयुष्यामध्ये कपात करा, पण मरेपर्यंत कीर्तनाबद्दल आवडच निर्माण राहिली पाहिजे. आता मला सांगा, आपण असं देवाला मागणार का, देवा आयुष्य कमी कर पण परमार्थाबद्दल मरेपर्यंत आवड राहू दे. मर, अहो एखादं आयुष्य कमी कर, मर म्हणणं सहन होत नाही कुणाला. एखादा जर त्याला आयुष्यमान भव म्हणूनच आशीर्वाद द्यावा लागतो पाया पडायला. मला सांगा, म्हणून महाराज आयुष्य कमी कर कोण म्हणतं. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, देवा आमचं आयुष्य कमी केलं तरी चालेल. याचं कारण एकच आहे, परमार्थाबद्दलचं नितांत प्रेम. महाराज म्हणतात, कोणी काहीतरी केली आचरणे मजया कीर्तने विन नाही. फक्त देवा कीर्तनाच्या नावाशिवाय दुसरं काही नाही. मरेपर्यंत परमार्थाबद्दल आवडच निर्माण झाली पाहिजे, बाकी काही नको. कारण लक्षात ठेवा, महाराज म्हणतात कीर्तनाशिवाय दुसरं काही नाही, बोलण्याची नाही आता देवाविन काही. कारण एक विषय तो सकळाचा हारी, त्याच्या आवडीने आवडी तरी. हो एक विषय भगवान, दुसरं काही सुद्धा आवडत नाही. किती प्रमाणे देता येतील हो. विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. हो एक विषय भगवान, देवाच्या नावाशिवाय दुसरं काही आवडत नाही. म्हणून सज्जना हो मायबापा हो, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणून देवा फक्त मरेपर्यंत परमार्थाबद्दल आवडच निर्माण पाहिजे, याच्यासाठी आयुष्य करी उणे, आमच्या आयुष्यात कपात करा. आता मला सांगा, देवाला असं मागणार आमचं आयुष्य कमी कर, म्हणतेत लोक वैतागून, देवा मेलेलं बरं, मेलेलं बरं नुसतं म्हणतात, पण मरण कोणालाच बरं वाटत नाही. लक्षात ठेवा, न मरणे निर्वात. वैतागून म्हणतेत, पण कोणाला मारावं वाटतो. मी म्हणतो एक मोळक्या, मोळी घेऊन घरी येत असताना पायामध्ये बूट नाही, अंगामध्ये कपडे नाहीत, डोक्यावर मोळी आहे, उन्हाळा म्हणतो मी, तहान लागलेली आहे, आणि येताना वैतागला, काय देवा पाप केलं म्हणला,
एवढं उन्हातानात एकल्यानं कबाड कष्ट करायचं आणि सगळे घरचे जगवायचे, याच्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणून राग मोळी खाली टाकली मला यमा धाव म्हणला. माझी चिठ्ठी तरी कुठे ठेवलीस? यमाला वाटलं देवाचा धावा करणारे बरेच माणसं आहेत, पण आपला धावा करणारा पहिलेच गिराईक सापडला. अहो असं म्हणल्याबरोबर यम लगेच रेड्यावर बसून तिथं आलेला आहे. आल्यानंतर विचारलं, का रे बाबा तू कशाला बोलवलंस? त्यानं सांगितलं, तू कोण? म्हणला, ज्याचा धावा केला तो मी यम आहे. म्हणला, शाबास, नेण्यासाठी नाही बोलवलं, एवढी मोळी उचलून दे म्हणला डोक्यावर, दुसरं काय काम आहे? आता मला सांगा, मरायचंच म्हणल्यानंतर मरायला पाहिजे, नाहीत मरत हो. मरावं वाटतं लोकांना, भय वाटे पर न सुटे. किती विनोद सांगता येतील. असे काही काही माणसं वैतागलेली, नुसतं मरण यावा म्हणतात, मरावं वाटतं, पण मरत कुणाला मेलेलं बरं असं नुसतं म्हणतात, पण मरण प्रत्यक्ष आल्यावर कोणाला मरावं वाटत नाही. उदाहरण घ्या, एका माणसाला 5 मुली आहेत, पत्नी मेलेली आहे, पत्नी वारलेली आहे, लहान लहान मुली. अक्षरशः त्या दिवशी मजुरी माणूस असल्यामुळे त्याला कोणी रोजानं लावलं नाही, उष्ण दिलं नाही, उदारही दिलं नाही. 5-6 मुली असं भाकरी करून झोपल्या. हो, किती दुःख आहे संसारात, किती वैताग आहे. हा सुद्धा त्यांच्या शेजारी झोपला आणि विचार करीत पडला, देवा आज माझ्या लेकराला खायला नाही, आज ज्या अर्थी कुणी दिलं नाही, उद्या तरी कोण देणार आहे? आता सकाळी उठल्याबरोबर ही भाकरी मागणार. मग यांचं दुःख पाहण्यापेक्षा मेलेलं बरं. वैतागला, लेकरं झोपीत ठेवून रात्री 12-1 वाजता गावाच्या बाहेर निघाला. तिकडून 1-2 माणसं येत होते. म्हणले, का रे कुणीकडे निघाला? कंटाळलो म्हणला, वैतागलो संसाराला. म्हणले, मग आत्महत्या करण्यासाठी निघालो. म्हणले, कुठं चालला? मला उडी टाकतो विहिरीमध्ये. कुणाच्या विहिरीत उडी टाकतो? गावातले लोक म्हणले, तुम्हाला पाटलाच्या विहिरीत. काही लोक म्हणले, मूर्ख आहेस का? अरे त्या हिरीचा उपसा नाही, काय नाही, पाणी लय गार आहे. मला नको, मग सर्दी होईल. आणि तिथूनच माघारी आला. आता मला सांगा, मरायला लागलेले कुठं सर्दीला भेट असतात का? कशा करता सांगालो, भय वाटे पर न सुटे संसार. विठ्ठला पण आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे, देवा अगदी मरेपर्यंत परमार्थाबद्दल आवड राहावी, त्याच्यासाठी तुम्ही शरीर धडधाकट ठेवा, आयुष्य कमी केलं तरी चालेल. मी म्हणतो ना, असं आपण म्हणतच नाही. तो आपण देवाला हे मागणारच नाहीत. आपलं मागणं म्हणजे वाढावे संतान आणि गृही व्हावे धनधान्य. आपण आयुष्य कम करून म्हणत नाहीत, संतती संपत याच्यासाठी. किती विनोद सांगता येतील. एका माणसाला भगवान शंकर प्रसन्न झाले. वरंबुराई काय पाहिजे? ते म्हणला, काही नाही देवा, मला काय नको, फक्त मी ज्याला हात लावीन ते सोनं झालं पाहिजे. देव म्हणला, तथाच तो. घरी आला, जाताना दरवाजाला हात लावला, सगळा दरवाजा सोन्याचा. घरात कशाला हात लावला? सगळं सोन्याचं. बास, आपल्यासारखे श्रीमंत आपणच मान, कारण सगळं सोन्याचं झालं. मला आता आपल्याला जोड नाही. आनंदाच्या भरात थोडा वेळ झाला, बायकोला मला असं कर, आता पहिलं मला जेवायला वाढ. भाजी पोळी वाढलेली, ज्यावेळेला त्या पोळीला हात लावला, पोळी सोन्याची, घी सोनं. अरे मला या बाबतीत तर चुकलं. मला आता खायचं कसं? आपण हात लावून त्याला सोनं, मग खायचं कसं? तो मला एवढ्या वाचून नडत नाही. पत्नीला मला, हे बघ दूध आण, 1-2 पोळ्या त्याच्यात कुस्करून घे आणि तू खाऊ घालत जा, मी चावीत जाईन. मग बायकोनं घास घालायचा आणि यानं खायचं. तेवढ्या त्यांचं जेवण चालू असताना एक जण बाहेर आला. मला, ओ रामभाऊ, रामभाऊ म्हणून आवाज दिला. बायकोनं घास असा तोंडात घालणार, तेवढ्या त्यानं असं बघितलं कोण आलं म्हणून. पण ते घास तोंडात जायच्या ऐवजी गालाला लागला. जी रागाला जी बायकोला ठोका दिला, बायको सोन्याची, घी सोनं. अहो आम्हाला मागण्याचं ज्ञानच नाही. महाराज आपण हे मागणार? महाराज म्हणजे आम्हाला दुसरं काही नको, फक्त आयुष्य करी उणे परी मज आवडे कीर्तने. देवा, हे भगवान, हे प्रभू, असा पवित्र असा नरदे मिळून जर आमची परमार्थाबद्दल आवड निर्माण नाही झाली, याच्यासारखी हानी जन्मात दुसरी कोणती नाही. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका मने हानी, 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 तुका मने हानी. यावे गळी मनानानी, यावे गळी मनानानी. नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा. यावे गळी मनानानी, यावे गळी मनानानी. नको जाऊ देऊ भंगा, नको जाऊ देऊ भंगा. शेवटच्या चरणात महाराज सांगते, तुका म्हणे हानी या वेगळी मनाना आणि सज्जन आहो मायबापा हो. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, हे देवा, हे भगवान, पवित्र असा नरदे मिळून परमार्थ न करणं, याच्यासारखी हानी दुसरी कोणती जन्मात नाही. लक्षात ठेवा, हानी ज्याच्या त्याच्या वाटण्यावर आहे. काही लोक संसारामध्ये नुकसान झाले हानी समजतात. अहो गुरढोरं मेले हानी समजतात.
दिवाळा निघाला हानी समजतात. आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज त्याला हानी समजत नाहीत. हानी हीच आहे, पवित्र नरदेही मिळून परमार्थ न करणं. तुका म्हणे त्याने मनुष्यपणा केली हानी, गेले विसरून देवा म्हणता मी माझे विसरले तया थोर झाली हानी. आता हानी ज्याच्या त्याच्या वाटण्यावर आहे. तुम्हाला सांगतो, काही माणसाला ही हानीच वाटत नाही, असं जीवन जगणं काही वाटत नाही. मी म्हणतो फर्स्ट क्लासमध्ये पास होणारा विद्यार्थी 3ऱ्या नंबरनं पास झाला, त्याला हानी वाटते, डोक्याला हात लावून बसतो, नाराज होतो. लोक म्हणते तुम्ही पास झाले असताना नाराज व्हायचे काय कारण आहे? तुम्हाला कळणार आहे हो. जिल्ह्यामध्ये नंबर 1 पास व्हायला पाहिजे होतं, मी बढती पास झालो. नापास झाला असतो तर चालला असतं, निदान परीक्षा तरी देता आली असती. पण नापासच होणारं पोरग जरी बढती पास झालं तरी सगळ्या गावात पेढे वाटतं का? त्याला समाधान वाटतं, त्याला हानी वाटत नाही. हानी त्याच्या वाटण्यावर आहे. असे काही माणसं आहेत, कोटग्या लाज नाही, कालचं कोटगा आज नाही. काय आम्हाला भूषणाने सांगतात, इंगळे महाराज 50 वय चालू आहे, 25 वेळेस जेलमध्ये गेलो, पण अजून कोणाचं थैक म्हणून घेतलं नाही. विठ्ठला. आता मला सांगा, किती बऱ्या गेल्यावर ह्या माणसाला लाज वाटणार आहे? असे कोटगे माणसं. महाराज लक्षात ठेवा, हानी तीच आहे, नरदेह मिळून परमार्थ न करणं. येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला, अरे मुढा भाग्य हिना गेलाशी पतना मोहब्रह्मे. सज्जनाओ, ही हानी आहे, संसारातली हानी नाही. उलट संसारात हानी झाल्यानंतर महाराज हानी म्हणत नाहीत, बरं म्हणतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरी या दुष्काळे पिढा केली, बरे या दुष्काळे पिढा गेली, बरे या दुष्काळे पिढा गेली. संसारामध्ये हानी झाली, त्याला महाराज हानी म्हणत नाहीत, उलट चांगलं झालं म्हणतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा केली. बायको मेली, महाराजांना वाईट वाटलं का? हानी वाटली. महाराज म्हणले बरं झालं, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. देवा बरं झालं म्हणले, मोकळा झालो मी निदान परमार्थ करण्यासाठी. लक्षात ठेवा सज्जन आहो. म्हणून आमचे महाराज म्हणते परमार्थ न करणं याच्यासारखी हानी नाही, संसारातली हानी नाही. आणि तुम्हाला सांगू, संसारात काही झालं तरी हानी मानायचं नाही. महाराज जसे बरं झालं म्हणते तसं बरंच म्हणायचं. आणि संसारात जे होतं ते बऱ्या करतात म्हणायचं आणि पुढं चालायचं. किती दृष्टांत देता येतील. एका राजाची करंगळी कापल्यानंतर त्यानं प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी माझं बूट कापलेलं आहे, करंगळी कापलेली आहे. प्रधान म्हणला बरं झालं, चला जाऊ द्या. राजा म्हणला प्रधानजीला मी प्रेमात सांगतो माझं बोट कापलं आणि हा बरं झालं म्हणतो, याला आनंद झाला, बेमुदत कैदेत ठेवा म्हणले. त्याला कैद केलं. कैद केल्यानंतर काही दिवसांना राजा खूप दूर वनामध्ये शिकारी लागला. तिकडे गेल्यानंतर त्या वनामध्ये एक देवी होती आणि त्या देवीला रोज एक नरबळी लागत होता. म्हणून त्या राजाला पकडलं आणि देवीच्या समोर कापण्यासाठी नेलं. पण जी काही पकडून नेणारे लोक होते ते म्हणले अगोदर शरीर तपासून बघा, बट्टेबाज असलं तर देवीला हा भग चालणार नाही. पाहिलं तर बोट तुटलेलं आहे. एक जण मला असला भग देवीला चालत नाही, सोडून दिला. मग राजाला असं वाटलं बास बरं झालं, बोट कापलं म्हणून बरं झालं, वाचलो म्हणला. म्हणून घरी आला आणि प्रधानजीला पटकन मोकळं केलं. सांगितलं प्रधानजी तुमचा काही गुन्हा नसताना मी तुम्हाला कैद केलं, नाराज होऊ नका. प्रधान म्हणला बरं झालं, होतं ते बऱ्या करता. म्हणजे तुझं काय बरं झालं? अहो म्हणला तुम्ही जर मला कोंडून ठेवलं नसतं, तुमच्याबरोबर शिकारीला नेलं असतं, तुमचं बोट कापलेलं पाहून तुम्हाला सोडलं असतं आणि मला कापलं असतं. विठ्ठला विठ्ठला होतं ती बऱ्या करतात का नाही? म्हणून महाराज म्हणते संसारामध्ये होतं ती बरं होतं, फक्त हानी तीच आहे, परमार्थ न करणं, नरदेह मिळून. म्हणून तुका म्हणे हानी या वेगळे मनानं आणि हे देवा हे भगवान ती हानी माझ्याकडून होऊ नये म्हणून विनंती अशी, नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा. विठोबा रखो माझी, जय जय विठोबा रखो माझी, जय जय विठोबा रखो माझी, जय जय विठोबा रखो माझी. कथेची सामुग्री देहावसानावरे, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. यथामती यथावका धावत्या वेगात अभंगाचा शब्दाशी भावार्थ संपवलेला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, हे देवा हे भगवान हे शरीर माझं धष्टपुष्ट राहू दे कथा कीर्तन करण्यासाठी, कारण नको जाऊ देऊ भंगा. अजूनपर्यंत तुका म्हणे अंगीन शक्ती देई नाचे रंगी. कथा कीर्तन करण्यासाठी शरीर चांगलं पाहिजे. गळ्यामध्ये पकवाज घेऊन पायी वारीला चालायचं, टाळे घेऊन चालायचं, अहो त्याच्यासाठी ताकदच पाहिजे. म्हणून हे देवाकडे जगद्गुरु तुकाराम महाराज विनंती करतात. ऐकणारे लोक म्हणतील महाराज देव ऐकतो का? अहो त्याची शरणागती केल्यावर सगळं करतो आणि देवाच्या मनात आल्यावर धडधाकट, अहो काय सांगावं तिथं. भगवंताच्या मनातच आलं तर सगळं काय करतो. आनंद तेथीचा मुखे अशी वाचा, भैऱ्या ऐकते काने रे, आंधळ्या अशी डोळे, पांगळ्या अशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरुण रे. ही कल्पना आमच्या महाराजांना असल्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला म्हणतात, हे देवा हे भगवान हे प्रभू नको जाऊ देऊ भंगा गात्री माझी पांडुरंगा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
यावे गळी मनानी नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा यावे गळी मनान आली यावे गळी मनान आली नको जाऊ देऊ भंगा नको जाऊ देऊ भंगा विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेले पुरे वेडे वा पुढे उतरे आज नाही विचारेला अधिकार म्या फुला अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा अपराध महाराज दानदेव तुकाराम दानदेव